हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया आपण. प्रॉब्लेम नंबर 3. ओके, तर काय आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. कोणत्या पॉलिसीमध्ये काढायचं आपल्याला? लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये. तर काय आहे बघा बरं, द अकाउंट प्रिपेड ॲन्युअली ऑन 31 डिसेंबर. म्हणजे आपण अकाउंट कसं करतो एव्हरी इयर? जानेवारी टू डिसेंबरपर्यंत करतो. त्यानंतर काय दिलं आहे? नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस किती आहेत? 5 लाख. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत वेगवेगळे देत होते की नेट प्रॉफिट वेगळं आणि स्टँडिंग चार्जेस वेगळं. पण त्यांनी इथं काय दिलं आहे की नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस टोटल किती मिळून दिलेत? 5 लाख रुपये दिलेत. हे आपल्याला कशासाठी लागतात? ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यानंतर काय दिले? डेट ऑफ फायर दिले. कधी फायर झाले? 30 एप्रिल 2015ला. ओके, फायर कधी झाले? 30 एप्रिल 2015ला झाले. त्यानंतर काय दिलं? इंडेमनिटी पिरियड दिला आहे 6 मंथसाठी. ओके, त्यानंतर बघा अजून पुढं काय दिलं आहे? सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल 2015 वेअर किती दिला आहे? 14 लाख. ओके, आता आपल्याकडे 2 सेल दिलेले असतात. एक सेल्स कधीचा असतो? लास्ट इयरचा असतो. आणि दुसरा सेल्स कधीचा असतो? ज्या दिवशी आग लागली तोपर्यंत असतो. मग बघा बरं, आपली आग कधी लागली आहे? 30 एप्रिलला लागली आहे की 2015ला. आणि आपल्याला सेल्स पण कधीचा दिला आहे? सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल 2015. म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीपर्यंतचा काय दिला आपल्याला? सेल्स दिला आहे. किती दिला आहे तो? 14 लाख. ओके, आणि त्याच्या खालीच काय दिलं आहे? सेल्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2014. म्हणजे त्यांनी सांगितलं होते की एव्हरी इयर काय होतं? डिसेंबरला बिझनेस क्लोज होते. म्हणून त्यांनी काय दिलं आहे? 31 डिसेंबर 2014चा. म्हणजे बरोबर तिथल्या लास्ट इयरचा काय दिला त्यांनी? सेल्स दिला आहे. किती दिला आहे? 12,50,000. ओके, 12,50,000. म्हणजे आपल्याला दोन्ही सेल्स मिळाले. एक सेल्स कधीचा? ज्या दिवशी आग लागली तोपर्यंतचा. तो किती आहे? 14 लॅक्स. आणि लास्ट इयरचा सेल किती आहे? 12,50,000. ओके, 2 सेल्स मिळाले. त्यानंतर काय दिले? सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. म्हणजे आपण काय केली? फायरमुळे जागा काय केली? चेंज केली. मग त्यांनी काय सांगितलं? सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. म्हणजे ह्या वर्षी सेल्स किती झालं? डिसलोकेशनमुळं 2 लाख रुपीज झाला. ओके, तुम्ही जागा चेंज केली त्यामुळे तुमचा सेल्स किती झाला? ओनली 2 लाख रुपीज. अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन लास्ट इयर. म्हणजे त्याच पिरियडचा मागच्या वर्षी सेल किती झाला होता? 4,50,000 रुपये. ओके, 4,50,000. म्हणजे बघा, तुम्ही जागा चेंज केली त्यामुळे तुमचा सेल्स काय झाला? कमी झाला. व्हायला किती पाहिजे होता? 4,50,000. पण जागा चेंज केल्यामुळे किती रुपये झाला? 2 लाख रुपीज. कळलं? म्हणजे मागच्या वर्षीचा सेल किती होता? करस्पॉन्डिंग पिरियडचा 4,50,000 आणि त्याच पिरियडचा यावर्षी सेल किती झाला? ओनली 2 लाख रुपीज. मग याच्यावरून आपल्याला काय मिळणार? शॉर्ट सेल्स मिळणार. त्यानंतर काय दिले? अमाऊंट ऑफ पॉलिसी किती दिले? 4 लाख रुपीज दिले. त्याने प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलं? काय ट्रेंड वाढला किंवा कमी झाला? काहीच नाही सांगितलं. ओके, तर चला स्टार्ट करायचा प्रॉब्लेम. तर सर्वात पहिलं आपण काय करतो? कॅल्क्युलेशन ऑफ काय काढतो? कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ओके, आणि ग्रॉस प्रॉफिट कसं काढतो आपण? काय फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिटचा? ग्रॉस प्रॉफिट इक्वल टू काय असतं? नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय टर्नओव्हर ऑफ कधीचा? लास्ट इयरचा. आणि इंटू काय असतं? 100. ओके, मग बघा बरं, ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस दिलेत का आपल्याला? बघा, त्यांनी बी मध्ये सांगितलं होतं नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. डायरेक्टली टोटल दिली आहे. किती दिली? टोटल 5 लाख रुपीज. मग नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस किती येणार? 5 लाख. ओके, आले. त्यानंतर खाली टर्नओव्हर ऑफ कधीचा पाहिजे? लास्ट इयरचा पाहिजे. मग आपल्याकडे 2 सेल्स असतात. एक सेल्स ऑफ लास्ट इयर असतो आणि त्यानंतर सेल्स ऑन द डेट ऑफ फायर असतो. मग बघा, सेल्स ऑन द डेट ऑफ फायर किती होता? 14 लाख. आणि लास्ट इयरचा सेल्स किती होता? 12,50,000. मग इथं किती येणार? लास्ट इयरचा सेल्स 12,50,000 आणि इंटू काय करतो आपण? 100. ओके, मग जर तुम्ही आन्सर काढलं तर तुमचं ग्रॉस प्रॉफिट किती येतं आहे? किती येते? 40%. कसं काढलं? 5 लाख डिवायडेड बाय 12,50,000 इंटू काय करणार? 100. ओके, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस आपल्याला एकत्र दिले होते 5 लाख रुपीज आणि टर्नओव्हर ऑफ लास्ट इयर किती आहे? 12,50,000. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट किती आलं तुमचा? 40%. ही झाली फर्स्ट स्टेज. त्यानंतर आपण सेकंड काय काढत होतो? शॉर्ट सेल्स. सेकंड काय कम्प्लीट करत होतो? कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आता शॉर्ट सेलसाठी सर्वात पहिली गोष्ट काय लागते आपल्याला? सेल ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ लास्ट इयर.
म्हणजे ज्या पिरियडमध्ये तुम्ही काय केले, डिसलोकेशन केले, म्हणजे तुमच्या बिझनेसची जागा काय केली तुम्ही, चेंज केली, त्या पिरियडचा आपल्याला लास्ट इयरचा सेल पाहिजे. मग या प्रॉब्लेमवरती बघा आपल्याला खाली जी आकड्यामध्ये दिले की सेल ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड किती दिला आहे, 2 लाख दिले, अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन लास्ट इयर किती दिला आहे, 4,50,000. म्हणजे जागा चेंज केली त्यामुळे तुमचा लास्ट इयर सेल किती झाला होता, त्या जागेमध्ये 4,50,000 झाला होता. तर सर्वात पहिलं काय लिहायचं आहे, लास्ट इयरचा, म्हणजे किती येणार, 4,50,000. ओके. त्यानंतर आपण काय करत होतो की ट्रेंड बघत होतो की ट्रेंड वाढला आहे का कमी झाला आहे. मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रेंडबद्दल काय सांगितलं होतं का, काहीच नाही सांगितलं. लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलं होतं की 10% ट्रेंड काय झाला आहे, इन्क्रीज झालं आहे, त्यामुळे आपण काय केलं होतं, 10% वाढवले होते. पण आता काय सांगितलं आहे का, काहीच नाही सांगितलं, त्यामुळे आपण काय करणार, इथं डॅश करणार. ओके. मग काय येईल टोटल खाली, 4,50,000. त्यालाच काय म्हणतो आपण, एस्टिमेटेड सेल्स. ओके. आता याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे की जो तुमचा ॲक्च्युअल सेल्स झाला, म्हणजे मागच्या वर्षी झाला किती होता, 4,50,000, पण ह्या वर्षी किती झाला आहे ॲक्च्युअल सेल्स, बघा प्रॉब्लेममध्ये किती झालं आहे, 2 लाख रुपीज. सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड किती झालं आहे, ओनली 2 लाख. म्हणजे लास्ट इयरला झाला होता 4,50,000, पण या वर्षी किती झालं आहे, 2 लाख. तुम्ही जागा चेंज केली त्यामुळे तुमचं सेल्स काय झालं आहे, कमी झालं आहे. मग ह्याच्यावरूनच आपल्याला काय मिळणार, शॉर्ट सेल्स. ते आणि कसा मिळणार तो, 4,50,000 मायनस 2 लाख. ओके. मग 4,50,000मधून जर 2 लाख मायनस केले तर किती राहतील, 2,50,000. ओके. समजलं शॉर्ट सेल्स. त्यानंतर आपल्याला थर्ड स्टेपकडे जायचं आहे. काय असते थर्ड स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. आत्ता आपल्याला काय मिळालं, शॉर्ट सेल्स मिळाला, म्हणजे तुमचं 2,50,000चं काय झालं आहे, नुकसान झाले. का, कारण तुम्ही जागा काय केली आहे, चेंज केली. आणि जागा का चेंज करतोय आपण, की तिथं काय झाले, फायर झाली आहे त्यामुळं. मग आता कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट करण्यासाठी काय फॉर्म्युला होता आपला, बघा काय होता, शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट. काय करायचं आपल्याला, शॉर्ट सेल्स इंटू काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट. मग आता शॉर्ट सेल्स बघा किती आहे, वरतीचे 2,50,000 आणि ग्रॉस प्रॉफिट त्याच्यावरती आहे किती आहे, 40%. मग काय करणार, 2,50,000 इंटू 40%. ओके. 2,50,000 इंटू काय करणार, 40%. मग 2,50,000 वरती जर तुम्ही 40% काढले तर आन्सर किती येते आपलं, 1 लाख रुपीज. म्हणजे सेलचं नुकसान किती झालं तुमचं, 2,50,000चं, पण प्रॉफिटचं नुकसान किती झालं तुमचं, 1 लाखचं. आणि आपण काय शिकतोय, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी शिकतोय. म्हणजे आपल्याला जे काही लॉस प्रॉफिटवरती होणार आहे त्याच्यावरतीच आपल्याला काय मिळणार आहे, क्लेम मिळणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट, त्यानंतर काय करतो आपण, कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड. ओके. आता अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, काय काय वापरतो आपण, बघा. पॉलिसी रिक्वायर्ड काढण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट इंटू सेल ऑफ लास्ट इयर ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे सेल कधीपर्यंतचा काढतो आपण, ऑन द डेट ऑफ फायरपर्यंतचा. ओके. मग ग्रॉस प्रॉफिट किती आहे आपल्याकडं, 40% आहे. आणि सेल ऑफ लास्ट इयर बघा बरं किती आहे. ओके. बघा सेल ऑफ लास्ट इयर, सेल फॉर द इयर एंडेड 31 एप्रिल 2015. आग कधी लागली आपली, 30 एप्रिलला लागली. म्हणजे आपल्याला सेल कधीचा पाहिजे, 30 एप्रिलपर्यंतचा. तो किती दिला आहे, 14 लाख. ओके. किती दिला आहे तो सेल्स, 14 लाख रुपीज दिला. ओके. मग चला 14 लाख टाका. काय करणार आहे, तो ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 40% इंटू काय करणार, 14 लाख. मग आन्सर किती येईल, अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड 14 लाखवरती 40% म्हणजे किती येणार, 5,60,000. म्हणजे तुम्हाला पॉलिसी किती रुपयाची घ्यायला पाहिजे होती, 5,60,000ची, पण तुम्ही किती रुपयाची घेतली बघा बरं. हे बघा इथं लास्टला आहे, पॉलिसी अमाऊंट किती आहे, 4 लाख रुपीज. म्हणजे तुम्ही कमी रुपयाची पॉलिसी घेतली, म्हणजे तुम्हाला क्लेम पण कसा मिळणार, कमी मिळणार. मग लास्टला काय काढायचं आपण, कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम. ओके. अमाऊंट ऑफ क्लेम. मग क्लेमसाठी काय फॉर्म्युला आहे, तर सर्वात पहिलं काय लिहिणार, अमाऊंट ऑफ पॉलिसी, म्हणजे तुम्ही किती रुपयाची पॉलिसी घेतली ते. त्यानंतर डिवाइड बायला काय करणार, अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड, म्हणजे किती रुपयाची पॉलिसी घ्यायला पाहिजे होती. आणि त्यानंतर इंटू काय करणार, लॉस ऑफ प्रॉफिट, आपल्याला प्रॉफिटचं किती नुकसान झाले. मग सर्वात पहिलं अमाऊंट ऑफ पॉलिसी किती रुपये होती, ओनली 4 लाख. त्यानंतर अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड आपण वरतीच काढली, किती आहे, 5,50,000. आणि इंटू लॉस ऑफ प्रॉफिट, त्याच्या वरच्या नोटमध्ये काढलं बघा इथं, लॉस ऑफ प्रॉफिट किती झाला आपला, 1 लाख रुपीज.
मग खाली काय येणार, लॉस ऑफ प्रॉफिटला किती येणार 1 लाख. मग यांचं काय करणार आपण कॅल्क्युलेशन, त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल अमाऊंट ऑफ क्लेम. मग किती क्लेम मिळेल, कमी मिळेल का जास्त मिळेल, काय मिळणार आपल्याला कमी मिळणार, कारण आपली पॉलिसी अमाऊंट कशी आहे पॉलिसी रिक्वायर्डपेक्षा कमी आहे. त्यामुळे आपल्याला किती रुपये मिळतील 71,429. ओके, जर पॉईंटमध्ये आन्सर आलं तर ॲडजस्ट करा. ओके, इथं काय येतं 42.85 येतं, त्यामुळे काय केलं 429 केलं. मग 1 लाख जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी किती रुपये देणार 71,429 रुपीज देणार. ओके, समजला प्रॉब्लेम. हा काय करा बुकमध्ये कॉपी करा. ओके, मी तुम्हाला प्रॉब्लेम सेंड करतो, सॉल्युशन तुम्ही सॉल्व करा. ओके, थँक्यू.